इसापुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झालेली आहे आणि त्याचबरोबर भालदारपुरा परिसरामध्ये सुद्धा दंगल सदृश्य वातावरण हे मोठ्या प्रमाणात होतं। ही सगळी घटना घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक तिथं असणाऱ्या लोकांना शांतता राखण्याचं काम करण्यास सांगितलेलं आहे। कुठल्याही पद्धतीने चुकीच्या पसरणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। बावनकुळेंनी सुद्धा इथल्या लोकांना बाहेरून येऊन हे घडवलेली घटना आहे आणि तरी सुद्धा लोकांनी शांतपणे राहण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणे ज्या गोष्टी घडतायत सरकार जर चुकत असेल तर तिथं विरोधक धारेवरती धरण्याचं काम करतात। तशाच पद्धतीने विरोधकांनी सुद्धा पुन्हा सरकारला धारेवरती धरण्याचं काम केलेलं आहे आणि सरकारचं नियंत्रण नाहीये या सगळ्या गोष्टींवरती। सरकारच्या काही मंत्र्यांची ज्या पद्धतीची वक्तव्य होत आहेत त्या वक्तव्यांमुळे अशा घटना घडतायत, अशा गोष्टी पसरवल्या जात आहेत असं सुद्धा काही विरोधकांकडून या सगळ्या घटनेच्या माध्यमातून म्हटलं जातंय। मात्र ही घटना घडल्यानंतर त्वरितच देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या सागर बंगल्यावरती बावनकुळे सर असतील किंवा अजून इतर लोक असतील यांना एकत्रितपणे बोलवून पोलिसांना सक्त ते सक्त ऍक्शन घेण्यास सांगितलेलं आहे। तिथलं वातावरण कसं लगेच शांततेत आणता येईल हे सांगण्याचं काम केलेलं आहे आणि आता असं सांगितलं जातंय की तिथली परिस्थिती सगळी आटोक्यात आणलेली आहे।